काही लोकांचा असा एक गोड गैरसमज असतो की उपदेश, सुविचार आणि सल्ला हा फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात. बघा ना, आपला एखादा व्हॉट्सॲपचा असा ग्रुप असतो किंवा कोणी पर्सनली सुद्धा आपल्याला दररोज खूप सुंदर सुंदर विचारांचे मेसेज पाठवत असतात, पण त्यातला एकही विचार स्वतः आचरणात आणत नाहीत. भरून आलेल्या आभाळावर बरसण्याचं नेहमीच बंधन असतं, अगदी तसंच दाटून आलेल्या अश्रूंवर ओघळण्याचंही बंधन असतं. जेव्हा डोळ्यात अश्रू दाटून येतात तेव्हा ते खाली गळालेच पाहिजेत. आपल्याला मिळालेलं कोणतंही दुःख आपलं आयुष्य संपवत नाही, तर आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ देत असतं. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत, त्याच लोकांना स्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप खूप आवडत असतात. जर आपल्याला एखाद्याच्या अंगातील खराब कपड्यांची घाण वाटत असेल, तर त्याच वेळी आपल्या डोक्यातील खराब विचारांची सुद्धा आपल्याला घाण वाटली पाहिजे. असे विचार काढून टाका. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग, मृत्यू येणं हा काळाचा भाग, तर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. बंधनांनी जोडता आलं नाही तरी काही माणसं स्पंदनांनी आपल्यासोबत कायमची जोडली जातात. काही माणसं जरी आपली झाली नाहीत तरी ती मनाने सदैव आपल्याजवळ असतात. जर तुमच्या घरात एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि या घरातल्या निर्णयासाठी घरातली माणसं सोडून बाहेरच्या माणसांची जर तुम्हाला गरज भासू लागली ना, तर समजून जा की घरातली नाती संपत चालली आहेत. आपलं कोणीही ऐकत नाही वा आपल्या मतांना किंमत नाही, म्हणून तर तुम्हाला बाहेरचा माणूस बोलवावा लागतोय. भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात. अशी व्यक्ती शोधू नका की जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल, तर अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला कितीही अडचणी असताना अजिबात एकटं सोडणार नाही. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप कायमची उडते. तुमचं स्वप्न तुमचं आहे, मग त्याला पूर्णपण तुम्हालाच करावं लागेल. ना परिस्थिती तुमच्यासोबत असेल ना लोक तुमच्यासोबत असतील. तुम्हीच तुमच्या स्वप्नासाठी पूर्णतः प्रयत्न करायचे आहेत. जोडे आणि माजुरडे दाराबाहेरच असावेत. डोळे वेडे असतात, आनंदातही भरून येतात आणि दुःखातही भरून येतात. सुरुवातीची 20 वर्ष परिश्रम करून पुढील 70 वर्ष आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे. नाहीतर पहिली 20 वर्ष एन्जॉय करून शेवटची 70 वर्ष कठीण परिश्रम करावे लागतात. 10 गोष्टींमध्ये सामान्य बनून राहण्यापेक्षा एकाच गोष्टीमध्ये असामान्य बना. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी गरीब लोकांकडून सल्ला घेणं पूर्ण बंद करा. तुम्ही स्वतःला बदलू शकत नसाल तर स्वतःचं आयुष्यही कधीच बदलू शकणार नाही. भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका. जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नसाल तर कुणीही तुमची मदत करणार नाही, आणि जर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला तयार असाल तर कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. एखाद्या बापाला आपल्या मुलांवर प्रेम व्यक्त करणं माहीत नसेल, पण याचा अर्थ असा नाही की तो त्याच्या मुलांवर आईपेक्षा कमी प्रेम करतो. त्याचंही आई इतकंच प्रेम मुलांवर असतं. आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका
जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. कोणत्याही गोष्टीची अपूर्णता भासल्यावरच आपल्याला त्याचं मोल कळत असतं. आनंदी राहिल्याने माणसाचे आयुष्य वाढते. आपल्या आनंदामुळे इतरांचे आयुष्य आनंदी होते. म्हणून नेहमी आनंदी राहा आणि निरोगी राहा. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जपा. मेल्यावर कावळ्याला घास घातल्याने आपल्याला आपला माणूस परत कधीच मिळत नसतो. म्हणून माणसं जपा. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय अजिबात मजा येत नाही. ज्यांची आवडनिवड एक नाही, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही एक नाही, विचारात आचारात कुठंच साम्य नाही, अशा दोन माणसांना नियती एकत्र का बरं आणत असेल, असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. परंतु एकाच स्वभावाची माणसं जेव्हा एकत्र येतील तेव्हा संसार कधीच होणार नाही. तिथे घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि म्हणूनच देव दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आणतो. आणि जर सगळंच तुमच्या मनासारखं मिळालं तर तुम्ही देवापर्यंत पोहोचणारच नाही. समाधान असेल तर माणूस देवापर्यंत जातही नाही. ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत प्रयत्न करताना आपण जगलेले क्षण. मुक्कामापेक्षाही प्रवास खूप सुंदर असतो. तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाच, परंतु उद्या जर तुम्हाला तुमच्या ध्येयाची कोणाला कहाणी सांगायची असेल तर रस्त्यामध्ये जे काही तुम्ही अनुभवलंय ते खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला खूप मोठं करणारं असतं. जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल. त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा. जगाचं काय घेऊन बसलाय? जग तर देवालाही नावं ठेवतं. तुम्ही तर माणसं आहात. मनाला चांगल्या विचारांचं कहर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमी सुंदरच असेल. देखणेपणाला वय अजिबात नसतं. कोणत्याही वयात तुमचा देखणेपणा उठून दिसतो. कोणी चेहऱ्याने सुंदर असतो तर कोणी मनाने सुंदर असतो. आज मी सत्याला म्हणजेच खऱ्याला विचारलं, तू का शांत आहेस? तर तो उदास होऊन म्हणाला, आता माझं कोण ऐकतं? सगळ्यांनाच जर खोटं ऐकायला आवडत असेल तर मला कोण ऐकणार? जो तुमची कदर करत नाही त्याच्यासाठी तुम्ही रडता आणि जो तुमची कदर करतो त्याला मात्र तुम्ही रडवता. मी संकटात असताना ज्यांनी माझी साथ सोडली त्यांचा मी खूप आभारी आहे. कारण फक्त त्यांनाच विश्वास होता की मी संकटांशी एकटा लढू शकेल. माझ्याशिवाय हे जग चालूच शकत नाही असे म्हणणाऱ्यांची स्मशानात राख होऊन पडलेली आहे. 4 नातेवाईक एकाच दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. 4 माणसं काय म्हणतील हाच विचार आपण आयुष्यभर करतो आणि शेवटी ही 4 माणसं फक्त एवढंच म्हणतात, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. एका छोट्याशा भांडणाने माणसं माणसामधील प्रेम संपवतात. यापेक्षा आपण प्रेमाने ही भांडणंच संपवून टाकूयात ना. जेव्हा देव आपल्याजवळचं काही घेऊन जातो तेव्हा देवाने आपल्याला शिक्षा केली आहे असा अजिबात विचार करू नका. कदाचित देवाने आपल्याला त्यापेक्षा अधिक चांगलं देण्यासाठी आपले हात रिकामे केलेले असतात. आयुष्यात कधी सुख मिळालं तर मिठाई समजून खा आणि जर कधी दुःख मिळालं तर ते सुद्धा खा औषध समजून. योग्य वेळी प्रत्येक गोष्ट समंजसपणे करण्याची बुद्धी फक्त नशीबवानालाच मिळते. कारण वेळेवर योग्य गोष्टी सुचत नाहीत आणि जेव्हा सुचतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. प्रशंसा आपल्या कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावलीसुद्धा माणसापेक्षा मोठी असते.
एक जण गुलाब विकून खुश असतो, तर एक जण गुलाब खरेदी करून खुश असतो. आनंद पैशावर नाही, तर परिस्थितीवर अवलंबून आहे. एकाचा गुलाब विकलाय म्हणून तो आनंदी आहे, तर एकाने गुलाब खरेदी केलाय म्हणून तो आनंदी आहे. थोडक्यात काय, आनंद पैशावर नाही, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. आयुष्यात येणाऱ्या समस्यांना लाथ मारायची असते. त्या समस्यांना कवटाळत गोंजारत बसायचं नसतं. समस्यांचे कधीही लाड करायचे नसतात. आज त्यांना पार्टी करू द्या, मजा मारू द्या, तुम्ही तुमचे काम करा. एक दिवस ते तुमच्यासाठी काम करतील. हाती घेतलेले काम पूर्ण यशस्वी होईपर्यंत त्याबद्दल कुठेही बोलू नका. पूर्ण गोपनीयता बाळगा. एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. जर तुम्ही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल तर ते काम निश्चित यशस्वी होईल. ज्याला दुसऱ्याला किंमत देता येत नाही, त्यांनी स्वतःला दुसऱ्याकडून किंमत मिळेल याची अजिबात अपेक्षा ठेवू नका. आपल्याला तेच मिळतं जे आपण दुसऱ्याला देत असतो. अर्थात दुसऱ्याला किंमत द्या, दुसरे तुम्हाला किंमत देतील. वाईट कोणीच नसतं, पण जीवनात अशी वेळसुद्धा येते की माणूस कितीही चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी नजरेत वाईट होतोच. माणसाचं कर्तृत्व श्रेष्ठ असलं की माणसाचं चित्र 1-2 रेषांमध्ये सुद्धा ठळक दिसतं. पहा बरं, इथे शहीद दिनाच्या दिवशी काढलेलं चित्र फक्त रेषांच्या साह्याने काढलंय, पण ती व्यक्ती कोण आहे हे आपण लगेच ओळखू शकतो. अर्थात आपलं कर्तृत्व श्रेष्ठ ठेवा आणि तुमची ओळख निर्माण करा. स्वतःची ताकद ओळखा. स्वतःच्या कमजोरीवर काम करा. आपल्या कमतरता जाणून घ्या, त्या कमी करण्याचा प्रयत्न करा. आपण रोज आरशात ज्याला बघतो ना, ती व्यक्ती आवडणं हेच खरं यश आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. शक्य तितकं मोठं भव्य दिव्य ध्येय समोर ठेवा, कारण ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता तसे तुम्ही बनत असता. खोट्या वचनांपेक्षा स्पष्ट नकार नेहमीच चांगला असतो. जे लोक तुमच्या लाथांसाठी पात्र आहेत त्यांना थप्पड मारू नका. मला 99% खात्री आहे की तुम्हाला मी आवडत नाही, पण मला 100% खात्री आहे याची मी अजिबात काळजी करत नाही. कोणतेही स्पष्टीकरण न देता नाही म्हणायला शिका. आपण जे चांगले करतो ती कथा असते आणि आपण जे वाईट करतो तो इतिहास असतो. दररोज होणारी थोडी थोडी प्रगती उत्कृष्ट परिणामांमध्ये बदलते. कधीही हार मानू नका, कारण दुःखातून सुंदर गोष्टी जन्माला येतात. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर 2दा ती करून दाखवा. तुमच्या पालकांना अभिमान वाटावा असं, तुमच्या शत्रूंना मत्सर वाटेल असं आणि स्वतःला आनंद मिळेल असं काहीतरी करून दाखवा. भूतकाळात राहू नका, भविष्याची स्वप्ने पाहू नका. वर्तमान क्षणांवर मन एकाग्र करा. आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, त्यात काहीही तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टिकोन आहे, सत्य नाही. आनंद म्हणजे जेव्हा तुम्हाला इतर कोणाच्याही संमतीची गरज नसताना स्वतःबद्दल चांगले वाटणे, याला आनंद म्हणतात. बदलाशिवाय प्रगती अशक्य आहे आणि जे आपले विचार बदलू शकत नाहीत ते काहीही बदलू शकत नाहीत. म्हणून परिस्थितीनुसार विचार बदला. जीवन हे एक विचित्र मिश्रण आहे.
आपल्याला ते जसे आहे तसे स्वीकारावेच लागेल, समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि नंतर ते अधिक चांगले करावे लागेल. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही एका नियमाचा आदर केला पाहिजे. स्वतःशी कधीही खोटे बोलू नका. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. काही वेळा आपण आपल्या मनातील भावना जास्त व्यक्त केल्यावर त्या भावनांना अजिबात किंमत राहत नाही. कोणीतरी तुम्हाला क्रेडिट देत नाही म्हणून तुमचे सर्वोत्तम काम करणे कधीही थांबवू नका. आदर मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांना आदर द्या. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात. मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ मला काही समजत नाही असा अजिबात नाही. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, पण कौतुक स्मशानात गेल्यावरच होतं. तुम्ही तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर मन तुमच्यावर राज्य करेल. इतरांना प्रभावित करण्यात स्वतःचे आयुष्य वाया घालवू नका. त्यांचाच विचार करा जे तुमचा विचार करतात. नकारात्मक मन तुम्हाला कधीही सकारात्मक जीवन देणार नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही कारण असते. ती का घडली यावर शंका घेऊ नका, फार विचारही करू नका. फक्त त्यावर विश्वास ठेवा. जो सकारात्मक विचार करतो त्याला प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात संधी दिसते. बदल कधीही वेदनादायक नसतो, फक्त बदलाचा स्वीकार वेदनादायक असतो. ज्याला तुमचा अभिमान आहे वा अभिमान वाटतो अशाच व्यक्तींसोबत राहा. घराचा स्वर्ग बनवायला किंवा नरक बनवायला घरातील एकच माणूस पुरतो. स्वतःला कायम आनंदी ठेवणं ही तुमची स्वतःची जबाबदारी असते. जे तुम्हाला चुकीचे समजतात ते तुम्ही शांत बसलात तरी चुकीचाच अर्थ घेतात. थोडक्यात तुमच्या प्रत्येक गोष्टीचा ते चुकीचाच अर्थ घेत असतात. तुमच्या उपस्थितीमध्ये अगदी तुमच्या समोर ज्या शब्दात तुमचं कौतुक केलं जातं तो तुमचा सन्मान कधीही नसतो. जोपर्यंत आपल्या माणसाकडून आपल्याला धोका मिळत नाही तोपर्यंत आयुष्य काय आहे हे आपल्याला अजिबात समजत नाही. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहा. लोखंड वितळले की अवजार बनते, सोने वितळले की दागिने बनतात. माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की छानशी पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखंच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं, आनंद देण्याचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करते. मनुष्याला पण परमेश्वराने एकसारखंच बनवलंय, पण कोण कसं आचरण करतं हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती समजदार बनवते आणि समजदारीची भाषा तेच वापरतात
ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. विचाराच्या पावित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधीच वाईट विचार येत नाहीत. 1000 माणसांपेक्षा मला एकच माणूस असा हवा आहे की जो माझ्या अनुपस्थितीत माझ्याबद्दल काहीही वाईट ऐकू शकणार नाही. तुम्ही हसताना खूप छान दिसता असं म्हणणारेच बऱ्याचदा आपल्याला रडवतात. या जगात कोणी इतकंही श्रीमंत नाही की गेलेला वेळ विकत घेऊ शकेल आणि कोणी इतकंही गरीब नाही की येणारा दिवस बदलूच शकणार नाही. तुमच्या कल्पनेत, विचारांमध्ये तुम्हाला जर भरपूर पैसे दिसत नसतील तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा ते कधीच दिसणार नाहीत. आणि म्हणूनच मला पैसे मिळवायचे आहेत, त्या दृष्टीने विचार करा, कष्ट करा, निश्चितच ते मिळतील. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर चिखल होतो. म्हणून विचाराला, मनाला आणि मातीला योग्य वेळेत आकार द्या. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वात शक्तिशाली किंवा सर्वात हुशार टिकून राहतो असं नाही. टिकतो तोच जो काळानुसार स्वतःला बदलायला तयार असतो. आपल्या अंगभूत कला न ओळखणारा प्रत्येक जण चोर आहे. ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे जी आपल्या पूर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही. ती व्यक्ती चोरच आहे ज्याचा आपल्या स्वतःवर विश्वास नाही. तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे जो समाजाला काहीही देत नाही आणि केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवतो. आपल्या कामावर प्रेम न करणारा, आपल्या कामाला न्याय न देणारा, तोही प्रत्येक जण चोर आहे. स्वतःमधील टॅलेंट ओळखा आणि ते योग्य कामासाठी वापरा. चोरपणा करू नका. जेव्हा भावना व्यक्त करायला कागदाची गरज पडते तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही खूप खूप महत्त्व असते. श्रद्धेमुळे ज्ञान, नम्रतेने मान आणि योग्यतेने स्थान मिळते. हे तीनही मिळाले तर माणसाला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता. जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता. ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जेव्हा आपली लढाई आपल्याच माणसांशी असते तेव्हा हारणं आवश्यक असतं. जेव्हा आपली लढाई स्वतःशीच असते तेव्हा जिंकणं आवश्यक असतं.